Hello students, तर लास्ट टाइम आपण वर्क डन बाय द टॉर्क अँड पॉवर बाय द टॉर्कची कन्सेप्ट बघितलेली होती. फॉर्म्युले पुन्हा एकदा बघा. वर्क डन बाय द टॉर्कचा फॉर्म्युला आहे टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज टाऊ इंटू थीटा. ओके, दॅट इज द फॉर्म्युला. अँड पॉवर प्रोड्युस्ड बाय अ पर्टिक्युलर टॉर्क दॅट इज इक्वल टू टॉर्क इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी टाऊ इंटू ओमेगा. सो वर्क डन इज इक्वल टू टाऊ इंटू थीटा असतं आणि पॉवर इज इक्वल टू काय असतं, टाऊ इंटू ओमेगा असतं. ठीक आहे. आता याच्यानंतर टॉर्क्स सी रिलेटेड, रोटेशनल मोशन से रिलेटेड आणखी एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजे कपलची कन्सेप्ट बघूया. कपल. आता एक कपल म्हणजे काय असतं, जोडी असतं. जोडी कशाची जोडी, तर टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेसची जोडी असणार आहे. ओके, म्हणजे कपल कोण फॉर्म करतं, कपल कोण फॉर्म करणार आहे, टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस फॉर्म करणार आहेत. ओके, आता कपलची डेफिनेशन कशी आहे बघा. टू इक्वल अँड अपोजिट नॉन कोलिनियर फोर्सेस. टू इक्वल अँड अपोजिट नॉन कोलिनियर फोर्सेस फॉर्म ए कपल. टू इक्वल अँड अपोजिट नॉन कोलिनियर फोर्सेस फॉर्म ए कपल. ओके, म्हणजे इथं कसं होणार बघा. सपोज देर इज अ बॉडी आणि या बॉडीवर आपण दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस लावायचे आहेत. ते फोर्सेस कसे पाहिजेत बघा. पहिली गोष्ट म्हणजे इक्वल पाहिजेत, अपोजिट पाहिजेत आणि त्यांची लाईन ऑफ ऍक्शन डिफरंट असली पाहिजे. म्हणजे एक फोर्स फॉर एक्झाम्पल इथं लावला. ओके, एक फोर्स इकडे लावला फ्रॉम लेफ्ट टू द राईट. ओके, तर दुसरा फोर्स याची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे ती सोडून, याची लाईन ऑफ ऍक्शन सोडून दुसरी कुठली तरी लाईन ऑफ ऍक्शन पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं लावावा लागेल आणि तो अपोजिट डायरेक्शन लावावा लागणार आहे. तर अशी जर केस तयार झाली बॉडीवर, तर त्याला काय म्हणायचं, कपल फॉर्म झाला असं म्हणायचं. ओके, सो टू इक्वल अँड अपोजिट नॉन कोलिनियर फोर्सेस फॉर्म ए कपल. ओके, ही या पद्धतीने कपलची डेफिनेशन आहे. आता मोमेंट ऑफ कपल किती असतं, म्हणजे मोमेंट ऑफ कपल म्हणजे टॉर्क प्रोड्युस्ड बाय कपल. कपलनं प्रोड्यूस केलेला टॉर्क किती असणार आहे. आता टॉर्क म्हणजे आपल्याला माहित आहे, टॉर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स याची सम. आता इथं दोन फोर्सेस आहेत ना, पहिल्या फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क प्लस दुसऱ्या फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क, असं काय येणार आहे इथं, टॉर्क प्रोड्युस्ड बाय कपल येणार आहे. बरोबर आहे ना. सो मोमेंट ऑफ कपल किंवा टॉर्क प्रोड्युस्ड बाय कपलची डेफिनेशन कशी आहे बघा. आता नेक्स्ट इज मोमेंट ऑफ कपल. मोमेंट ऑफ कपल म्हणजे यालाच काय म्हणणार आपण, दॅट इज टॉर्क प्रोड्युस्ड बाय कपल. टॉर्क प्रोड्युस्ड बाय कपल. तर बघा, मोमेंट ऑफ कपल is always equal to magnitude of one of the forces, magnitude of one of the forces. म्हणजे इथं दोन फोर्सेस आहेत, दोन्ही फोर्स इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत, त्याच्यातल्या कुठल्याही एका फोर्सची मॅग्निट्यूड घ्यायचे. ओके, सो मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्सेस इक्वल टू, ऍक्च्युअली द प्रोडक्ट ऑफ लिहायला पाहिजे, इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन आहे ते. ओके, कशाचं मल्टिप्लिकेशन आहे, मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्स. मोमेंट ऑफ कपल इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्स one of the forces and perpendicular distance between them. Perpendicular distance between them म्हणजे कपल एकूण टॉर्क किती प्रोड्यूस करणार आहे. ओके,
त्याला म्हणायचं मोमेंट ऑफ कपल. तर याचा फॉर्म्युला कसा दिलाय बघा, मोमेंट ऑफ कपल म्हणजे टॉर्क प्रोड्यूस बाय कपल, त्याला आपण टाऊ असं म्हणणार आहे. सो टाऊ इज इक्वल टू कुठलाही एक फोर्स, आणि दोन्ही फोर्स तेवढ्याच मॅग्निट्यूडचे आहेत, एफ आणि एफ. कुठलाही एक फोर्स इंटू त्यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे हे जे दोन फोर्सेस आहेत, या दोन फोर्सेसच्या मध्ये काय करावं लागेल आपल्याला, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे दोघांच्या लाईन ऑफ ऍक्शन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे सपोज आर असेल तर इंटू आर येणार आहे. तर याला काय म्हणायचं, मोमेंट ऑफ कपल असं म्हणायचं. तर पुन्हा एकदा बघा, टू इक्वल अँड अपोजिट नॉन कोलिनियर फोर्सेस फॉर्म ए कपल. ओके, त्याच्यानंतर मोमेंट ऑफ कपल म्हणजे काय असतं, कुठलाही एक फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे थोडक्यात काय करतं, कपल टॉर्क प्रोड्यूस करतं. टॉर्क प्रोड्यूस करतं म्हणजे काय करतं, रोटेशनल मोशन प्रोड्यूस करतं. आता हे कपल थोडीशी वेगळी गोष्ट आहे. का वेगळी गोष्ट आहे लक्षात घ्या. तर याचे थोडेसे कॅरेक्टरिस्टिक बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कपल काय काय बघा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कपल, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कपल. तर त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, कपल प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन. ओके, हे याच्यातलं खूप महत्वाचं सेंटेन्स आहे. कपल प्रोड्युसेस, ओके, प्युअरली रोटेशनल मोशन. कपल प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन. कपल मुळे काय होतं, प्युअरली रोटेशनल मोशन क्रिएट होते. ओके, कारण लक्षात घ्या, हे बघा इथं दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहेत. इक्वल आणि अपोजिट फोर्सेस असल्यामुळे ते फोर्सेस एकमेकाला कॅन्सल करणार आहेत. ओके, म्हणजे दोघे एकमेकाला कॅन्सल करत असल्यामुळे रिझल्टंट फोर्स येत नाहीये, आणि रिझल्टंट फोर्स येत नसल्यामुळे काय होणार नाही, ट्रान्सलेशनल मोशन क्रिएट होणार नाही. कारण ट्रान्सलेशनल किंवा लिनियर मोशन क्रिएट व्हायला, बॉडी पुढे जायला, पुढे किंवा पाठीमागे जायला किंवा एका पर्टिक्युलर डायरेक्शन जायला रिझल्टंट फोर्स लागतो. परंतु तिथे दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहेत, आणि इक्वल अँड अपोजिट फोर्सेस असल्यामुळं ओके ते एकमेकाला कॅन्सल करतात, रिझल्टंट फोर्स क्रिएट होत नाही, आणि त्याच्यामुळे ट्रान्सलेशनल मोशन तर अजिबात क्रिएट होणार नाही. परंतु ते फोर्सेस थोडेसे साइड बाय साइड असल्यामुळे काय होणार आहे, ते एकमेकाला काय करणार आहेत, त्यांच्यामुळे काय होणार आहे, टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. आणि ते टॉर्कमुळे बॉडी काय होणार आहे, फक्त रोटेट होणार आहे. म्हणजे बॉडी काय होते, आहे त्या ठिकाणी रोटेट होते, पुढे किंवा पाठीमागे मात्र जात नाही. बॉडी आहे त्या ठिकाणी रोटेट होते, पुढे किंवा पाठीमागे किंवा पर्टिक्युलर डायरेक्शन अजिबात जात नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की कपल प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन. सेकंड, रिझल्टंट फोर्स काय असणार आहे, रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू 0. कपल मध्ये रिझल्टंट फोर्स काढला तर काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके, सो देअरफॉर it doesn't produce any translational motion. It doesn't produce any translational motion. Okay. Third, a couple can be balanced by इक्वल अँड अपोजिट अनदर कपल ओनली. म्हणजे एक कपल जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल, म्हणजे कपल कॅन्सल आउट करायचं असेल, तर त्याला कॅन्सल आउट करायला इक्वल आणि अपोजिट कपलच लागतं. म्हणजे सिंगल फोर्स कपलला कॅन्सल आउट करू शकत नाही, बॅलन्स करू शकत नाही. म्हणजे हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू, हे काही पॉइंट जे आहेत ते महत्वाचे आहे. ओके, एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं, कपल कॅन बी बॅलन्स्ड बाय सिंगल फोर्स, ओके, किंवा इक्वल अँड अपोजिट कपल अँड सो ऑन. ओके, a couple can be balanced by equal and opposite couple only. ओके, म्हणजे याचाच मीनिंग काय होतो, दॅट इज इट कॅन नॉट बी बॅलन्स्ड by single force.
सिंगल फोर्सच्या साईनने त्याला आपण बॅलन्स करू शकत नाही. Next is fourth characteristic. A number of couples can be reduced to a single couple. म्हणजे सपोज एखाद्या बॉडीवर अनेक कपल ऍक्ट होत असतील, म्हणजे अनेक इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्ट होत असतील. ओके, तर त्या सगळ्या कपलचा आपण एकच कपल, सगळ्या कपलला इक्विव्हॅलंट एकच कपल काय करू शकतो, आपण तयार करू शकतो. ओके, नंबर ऑफ कपल्स कॅन बी रिड्युस्ड टू ए सिंगल कपल. त्याच्यानंतर आणखी ही एक महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. तर मोमेंट ऑफ कपल अबाउट एनी पॉइंट इन इट्स प्लेन इज सेम. मोमेंट ऑफ कपल about any point in its plane is same. म्हणजे कपल्स आपण कुठल्याही पॉइंट भोवती जर मोमेंट घेतलं, ओके, टॉर्क काढला, आपण कुठल्याही पॉइंट भोवती टॉर्क काढला तर तो तेवढाच येतो. पाहिजे तर एक एक्झाम्पल बघूया आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कुठल्याही पॉइंट भोवती टॉर्क काढला कपलचा तर तो तेवढाच येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं फोर्स एफ आपण लावला, त्याच्या अपोजिट डायरेक्शन इथं फोर्स सपोज आणखी एक एफ लावला, आणि या दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स सपोज ए बी एवढं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ए बी. तर आता काय करूया, टॉर्क अबाउट पॉइंट ए काढूया. ओके, टॉर्क अबाउट पॉइंट ए. आता टॉर्क अबाउट पॉइंट ए हा जो पहिला फोर्स आहे, वरचा फोर्स, या फोर्सनं ए पॉइंट भोवती प्रोड्यूस केलेला टॉर्क किती असणार आहे, 0, कारण फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स येतच नाही. फक्त काय होणार आहे, दुसरा फोर्स जो आहे ना एफ, यानं प्रोड्यूस केलेला टॉर्क येणार आहे. अबाउट पॉइंट ए खालच्या फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क काय असणार आहे, एफ इंटू हे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, कारण टॉर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो फोर्स इज एफ, परपेंडिक्युलर डिस्टन्स इज ए बी. हा झाला ए पॉइंट भोवती टॉर्क. आता टॉर्क अबाउट पॉइंट बी काढूया. टॉर्क अबाउट पॉइंट बी जर काढायचा झाला तर बी पॉइंट पासूनचे सगळे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस घ्यावे लागतील. आता या खालच्या फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क काय असणार आहे, 0, कारण फोर्स बी पॉइंट वरच ऍक्ट होतोय. ओके, जे परपेंडिक्युलर डिस्टन्सच येणार नाहीये. ओके, आता वरच्या फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क किती असणार आहे, तर वरचा फोर्स एफ आणि बी पॉइंट पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येणार, ए बी येणार. म्हणजे ए पॉइंट भोवती टॉर्क काढला तर एफ इंटू ए बी येतो. बी पॉइंट भोवती अबाउट पॉइंट बी टॉर्क काढला तरी किती येतोय, एफ इंटू ए बीच येतोय. आता आणखी एक फॉर एक्झाम्पल सी पॉइंट घेऊया, सी पॉइंट. ओके, टॉर्क अबाउट पॉइंट सी जर काढला तर सी पॉइंट पासूनचा डिस्टन्स घ्यायला पाहिजे ना. आता वरचा फोर्स आहे एफ, वरच्या फोर्सचं सी पॉइंट पासूनचं डिस्टन्स किती येणार आहे, एसी येणार. ओके, हे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आहे. त्याच्यानंतर खालचा फोर्स किती आहे, एफ, आणि सी पॉइंट पासून खालच्या फोर्सचं डिस्टन्स किती येणार आहे, बीसी. बरोबर ना. एफ जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे, एसी प्लस बीसी येणार आहे, एसी प्लस बीसी. आणि एसी प्लस बीसी म्हणजे काय, तर पुन्हा एकदा एबीसी येणार आहे, एफ ए बी. ओके, या पद्धतीनं तुम्ही या प्लेन मधला म्हणतोय. आता ए बी सी आपण हे एका लाईनवरचे 3 पॉईंट घेतलेत. या प्लेन मधले कुठलेही पॉईंट घेतले, कुठल्याही पॉईंट भोवती या दोन फोर्सेसनं प्रोड्यूस केलेला मोमेंट काढला, म्हणजे टॉर्क काढला. ओके, तर तो नेहमी किती येतो, एफ इंटू एबीस एवढा येतो, एफ इंटू एबी एवढा येतो. ओके, तो डिफरंट येत नाही, म्हणून हे सेंटेन्स लिहिलंय, मोमेंट ऑफ कपल अबाउट एनी पॉइंट इन इट्स प्लेन इज सेम असणार आहे. ओके, तर हे आहेत कॅरेक्टरिस्टिक ऑफ कपल. आता कपलचे काही एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एक्झाम्पल्स ऑफ द कपल, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. एक्झाम्पल्स ऑफ कपल. आपण डे टू डे लाईफ मध्ये अनेक वेळा कपल काय करतोय, यूज करतोय.
हे बघा, फर्स्ट एक्झाम्पल, ज्यावेळी आपण एखादी टॅप ओपन करतो त्यावेळी आपण तिथं काय करतो, कपल अप्लाय करतो, कपल, बरोबर आहे ना. टॅप म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज अशा प्रकारे ही टॅप आहे, टॅप, ओके. तर या पद्धतीनं हे त्याचं हँडल असतं, ही टॅप असते, लक्षात घ्या. ओके, तर काय करतो आपण, एक एक फिंगर जे आहे ते इथं लावतो आपण या पद्धतीनं, आणि दुसरा थंब जो आहे, थंबच्या साहाय्यानं काय करतो, याला पुढं प्रेस करतो. थंबच्या साहाय्याने याला पुढं प्रेस करतो एका साईडला, आणि दुसऱ्या फिंगरच्या साहाय्याने याला काय करतो, पाठीमागे ओढतो. म्हणजे काय करतो, थंब आणि आपल्या फोर फिंगरच्या साहाय्याने काय करतो, इक्वल अँड अपोजिट नॉन कोलिनियर फोर्सेस लावतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, ही टॅप रोटेट होते, म्हणजे प्युअरली रोटेशनल मोशन तिथं क्रिएट होते. ओके, फक्त थंबच्या साहाय्याने तुम्ही टॅप ओपन करायचा प्रयत्न करा, नाही ओपन होणार. तर तिथं दोन फोर्सेस लावा लागणार आहे. ओके, एक म्हणजे थंबच्या साहाय्याने फॉरवर्ड डायरेक्शन, आणि दुसरं फोर फिंगरच्या साहाय्याने बॅकवर्ड डायरेक्शनचा फोर्स, आणि हे दोन्ही फोर्सेस लावले तर काय होणार आहे, ती टॅप रोटेट होणार, आणि काय होणार आहे, ती टॅप चालू होणार आहे. ओके, सो कपल इज प्रोड्युस्ड बाय thumb and forefinger, while opening the tap. ओपनिंग दी टॅप. टॅप ओपन करत असताना काय होतं, थंब आणि फोर फिंगरच्या साहाय्याने काय होणार आहे, तिथं कपल अप्लाय होणार आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, टॅप ते ओपन होणार आहे. ओके, त्याच्यानंतर एखादं पेनचं टोपण आपल्याला अनस्क्रू करायचं असेल, काढायचं असेल, तर तिथं देखील काय करतो आपण, कपल यूज करतो. टू अनस्क्रू, अनस्क्रू म्हणजे काय करायचं, रोटेट करून, फिरवून काढायचं आहे, लक्षात घ्या. अनस्क्रू a nut or the bolt, or नट किंवा बोल्ट किंवा काय होणार आहे, पेन. वी अप्लाय कपल बाय टू फिंगर्स. वन्स अगेन ती दोन फिंगर म्हणजे थंब आणि तुमचं फोर फिंगर असणार आहे. तिसरी गोष्ट, एखाद्या फोर व्हीलरचं स्टिअरिंग व्हील जे आहे ते रोटेट करायचं असेल, फोर व्हीलरचं स्टिअरिंग व्हील, बरोबर आहे ना, या पद्धतीनं स्टिअरिंग व्हील असणार आहे फोर व्हीलरचं. आता हे स्टिअरिंग व्हील फिरवायचं असेल तर जनरली आपण कसं फिरवतोय, आपला एक हँड जो आहे तो इथं लावलेला असतोय, बरोबर आहे ना, आणि दुसरा हँड जो आहे तो इथं लावलेला असतोय. तर एका हँडच्या साहाय्याने काय करतो, फॉर एक्झाम्पल हे क्लॉकवाईज रोटेट करायचं आहे, तर लेफ्ट हँड साईडच्या साहाय्याने काय करणार आहे, याला आपण पुढे ढकलणार, आणि राईट हँडच्या साहाय्याने काय करणार आहे, पाठीमागे ओढणार आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं प्युअरली या स्टिअरिंग व्हीलची काय होते, रोटेशनल मोशन क्रिएट होते. ओके, टू रोटेट steering wheel of vehicle, couple is applied by two hands. लक्षात आहे. सो या पद्धतीने कपलचे असे भरपूर एक्झाम्पल आहेत की जे आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो. म्हणजे एखादी बॉडी आहे तिथंच ठेवायची आहे, पुढे किंवा पाठीमागे जाऊ द्यायची नाही. फक्त त्याला आहे त्या ठिकाणी जर फिरवायचं असेल, रोटेट करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागतं, तिथं कपल यूज करावं लागतं. कपल म्हणजे काय, जोडी. कुणाची जोडी, दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेसची जोडी, त्याला काय म्हणतो आपण, कपल असं म्हणतो. ठीक आहे, तर कपलच्या एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. पुन्हा एकदा बघा, कपल म्हणजे काय, टू इक्वल अँड अपोजिट नॉन कोलिनियर फोर्सेस फॉर्म ए कपल. मोमेंट ऑफ कपल म्हणजे काय असतं, त्या दोन फोर्सेस मधला कुठलाही एक फोर्स, आपण कारण आपण इथं फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक मध्ये हे काढून बघितलंय की टॉर्क प्रोड्युस्ड बाय कपल काय असतं, एफ इंटू एबीसी येतं कंटिन्युअसली. कुठलाही पॉईंट घेतला तरी, कुठलाही पॉईंट जरी घेतला तरी दोन्ही फोर्सेसनं प्रोड्यूस केलेला टॉर्क किती येतो, एफ इंटू त्यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स येतं, बरोबर.
त्याच्यामुळे मोमेंट ऑफ कपल्ड इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्सेस अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. कपलचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, तर सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, कपल फक्त आणि फक्त प्युअरली रोटेशनल मोशन क्रिएट करतं. कपलमध्ये रिझल्टंट फोर्स नसतो, परंतु रिझल्टंट टॉर्क मात्र असतो. आणि रिझल्टंट फोर्स नसल्यामुळे तिथं ट्रान्सलेशनल मोशन तर अजिबात तयार होत नाही, परंतु टॉर्क असल्यामुळे रोटेशनल मोशन मात्र तयार होते. आणि म्हणून म्हटलं जातं प्युअरली रोटेशनल मोशन. कपलला जर कॅन्सल आउट करायचं असेल, बॅलन्स करायचं असेल, तर इक्वल अँड अपोजिट काय करावं लागेल, कपलच लावावं लागेल. सिंगल फोर्सनं ते कपल जे आहे ते कॅन्सल आउट किंवा बॅलन्स होत नाही. नंबर ऑफ कपल्स आपण काय करू शकतो, एक सिंगल कपल आयडेंटिफाय करू शकतो किंवा नंबर ऑफ कपलला सिंगल कपल मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, म्हणजे इक्विव्हॅलंट कपल काढू शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय आहे, मोमेंट ऑफ कपल अबाउट एनी पॉइंट्स इन इट्स प्लेन इज सेम. म्हणजे कुठल्याही पॉइंट भोवती आपण काय केला, मोमेंट ऑफ कपल जर काढला, कुठल्याही पॉइंट भोवती मोमेंट ऑफ द टू फोर्सेस आपण काढला, तर काय येतो तेवढाच येतो. किती येतो, एफ इंटू एबी, एफ इंटू एबी, एफ इंटू एबी. म्हणजे ए पॉइंट भोवती दोन्ही फोर्सेसचा टॉर्क काढला, बी पॉइंट भोवती दोन्ही फोर्सेसचा टॉर्क काढला, किंवा सी पॉइंट भोवती दोन्ही फोर्सेसचा टॉर्क काढला, तर तो नेहमी किती येतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम येतो. ओके, तो वेगळा येत नाही. म्हणून म्हटलं जातं मोमेंट ऑफ कपल अबाउट एनी पॉइंट इन इट्स प्लेन इज सेम. एक्झाम्पल्स ऑफ कपल काय आहेत, तर टॅप ओपन करत असताना आपल्याला काय करावं लागतं, कपल अप्लाय करावं लागतं, तर टॅप काय होतो, ओपन होतो. तर तिथं कपल आपण कसं यूज करतो, तर थंबच्या साईन फॉरवर्ड फोर्स अप्लाय करतो आणि फोर फिंगर्सच्या साईन काय करतो, बॅकवर्ड फोर्स अप्लाय करतो. त्याचबरोबर एखादा नट किंवा बोल्ट तुम्हाला अनस्क्रू करायचा असेल, अनस्क्रू करायचं म्हणजे ओपन करायचं आहे किंवा टाईट करायचं जरी असला, किंवा पेनाचं जर टोपन किंवा पेन आपल्याला अनस्क्रू करायचं असेल, पेनाचं टोपन आपल्याला फिरवून काढायचं असेल, तर त्या ठिकाणी देखील काय करतो, दोन फिंगर्सच्या साहाय्याने काय करतो, आपण कपल अप्लाय करतो. किंवा स्टीअरिंग व्हील, एखाद्या व्हेकलचं स्टीअरिंग व्हील ज्यावेळी आपण रोटेट करतोय, त्यावेळी देखील काय करतो, टू हँडच्या साहाय्याने आपण कपल अप्लाय करतो. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दी कपल. तर या पद्धतीने ही कपलची कन्सेप्ट आहे. आता याच्यानंतर आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम ऑफ द रिजिड बॉडी म्हणजे काय. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम ऑफ रिजिड बॉडी म्हणजे काय असतं. ओके, तर ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, मेकॅनिकल इक्विलिब्रियम ऑफ रिजिड बॉडी म्हणजे काय. तर लक्षात घ्या, a rigid body is said to be in mechanical equilibrium when resultant when there is no resultant force and there is no resultant torque. ओके, म्हणजे एखादी रिजिड बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे असं आपण कधी म्हणणार, ज्यावेळी तिथं कुठलाही रिझल्टंट फोर्स पण येत नाही आणि रिझल्टंट टॉर्क पण येत नाही. लक्षात घ्या, त्याला काय म्हणणार आपण, मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं म्हणणार आहे. ठीक, रिजिड बॉडी is said to be in mechanical equilibrium when there is no resultant force and no resultant टॉर्क. म्हणजे कुठलाही रिझल्टंट फोर्स पण नसला पाहिजे आणि कुठलाही रिझल्टंट टॉर्क नसला पाहिजे. तर त्यावेळी काय म्हणणार आपण, रिजिड बॉडी मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हणणार आहे. ओके, सो फॉर मेकॅनिकल इक्विलिब्रियम, बघा पुन्हा एकदा सांगतोय, फॉर मेकॅनिकल इक्विलिब्रियम, ओके, काय झालं पाहिजे, बॉडी ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये पण पाहिजे आणि रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये पण पाहिजे. ओके, बॉडी शुड बी
body should be in number 1 translational equilibrium. Body should be in number 1 translational equilibrium. आणि त्याचबरोबर काय असले पाहिजे, रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. ओके, तर पुन्हा एकदा हे ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम म्हणजे काय, रिझल्टंट फोर्स जो आहे तो 0 पाहिजे. म्हणजे सगळे फोर्सेस एकमेकाला कम्प्लिटली कॅन्सल आउट करत असतील तर त्याला काय म्हणायचं, ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. ऑल फोर्सेस आर गोइंग टू कॅन्सल आउट इच अदर. ओके, म्हणजे रिझल्टंट फोर्स येत नाही अजिबात. देयर इज नो रिझल्टंट फोर्स, याला म्हणायचं ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. आणि रोटेशनल इक्विलिब्रियम म्हणजे काय, when all the torques are going to cancel out each other, there is no resultant torque. म्हणजे कुठलाही रिझल्टंट टॉर्क तिथे नसेल तर त्याला रोटेशनल इक्विलिब्रियम म्हणायचं. ओके, सो देअरफॉर आपण असं लिहू शकतो, इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम ऑफ अ बॉडी. एखाद्या बॉडीच्या मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये काय होणार आहे, वेक्टर सम ऑफ ऑल दी फोर्सेस इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके, vector sum of all the forces is equal to 0 and vector sum of all the torques should be equal to काय पाहिजे, 0 पाहिजे. ओके, vector sum of all the forces should be equal to 0 and vector sum of all the torques should be equal to 0. याला म्हटलं जातं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ओके, मेकॅनिकल इक्विलिब्रियमचं एक सिंपल एक्झाम्पल आपण बघूया. आता आपल्याला इथं एक नंबर ऑफ डायग्राम्स दिलेले आहेत. एक ट्रायंग्युलर शेपची बॉडी आहे, दिसते तुम्हाला, हिअर देयर इज अ ट्रायंग्युलर शेप्ड बॉडी आणि त्याच्या तिन्ही कॉर्नरला काही फोर्सेस लावलेले आहेत. तर इथं आपल्याला आयडेंटिफाय काय करायचं आहे, बॉडी ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये आहे का रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये आहे का दोन्ही इक्विलिब्रियम मध्ये आहे. ओके, म्हणजे कंप्लीट इक्विलिब्रियम मध्ये आहे हे आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, आता डायग्राम नंबर 1 जर कन्सिडर केली तर बघा, ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम म्हणजे टोटल अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस आणि फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट इज इक्वल टू फोर्सेस टुवर्ड्स राईट यायला पाहिजे. त्याला म्हणायचं ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. मी काय सांगतोय लक्षात येते, अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस झाली, फोर्सेस टुवर्ड्स राईट इज इक्वल टू फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट झाली, तर त्याला काय म्हणायचं, सगळे फोर्सेस एकमेकाला कॅन्सल करतात आणि तिथं ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आहे असं म्हटलं जातं. आता एकाच वेळी काय करूया, चारही डायग्रामचं ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आहे का ते चेक करू. ओके, एकाच वेळी. फर्स्ट डायग्राम मध्ये ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आहे काय बघा, सगळे फोर्सेस एकमेकाला कॅन्सल आउट करतात का, फोर्सेस कॅन्सल आउट करतायत का नाही, हे कसं आयडेंटिफाय करायचं म्हणून सांगितलंय मी. अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस आहेत का ते बघायचं, फोर्सेस टुवर्ड्स राईट इज इक्वल टू फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट आहेत का ते बघायचं. आता बघा, अपवर्ड फोर्सेस आहेत 2F, डाऊनवर्ड फोर्सेस आहेत F. म्हणजे याचा अर्थ अपवर्ड आणि डाऊनवर्ड कम्प्लिटली बॅलन्स करत नाहीत, कॅन्सल आउट करत नाहीत. म्हणजे बॉडी 1 जे आहे किंवा फोर्सेस टुवर्ड्स राईट कुठला आहे, F आहे आणि फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट नाहीच आहे. म्हणजे बॉडी 1 जी आहे ती अजिबात ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये नाहीये. ओके, लक्षात येते, म्हणजे 1 जी आहे ती ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये नाहीये. तसं बॉडी 2 ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये आहे काय बघा जरा. फोर्सेस टुवर्ड्स राईट किती येतात बघा, F आणि 2F येतात ना. फोर्सेस टुवर्ड्स राईट येतात 3F आणि फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट काहीच येत नाहीत. म्हणजे इथं देखील काय होत नाही, सगळे फोर्सेस एकमेकाला कॅन्सल आउट करत नाहीत and therefore here also there is no translational equilibrium. ओके, डायग्राम नंबर 3 मध्ये बघा, ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आहे का, अपवर्ड फोर्सेस आहेत 2F, डाऊनवर्ड फोर्सेस देखील F and F म्हणजे 2F, म्हणजे अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस तर येते. फोर्सेस टुवर्ड्स राईट आणि फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट नाहीच आहेत, त्याच्यामुळे बॉडी 3 जी आहे ना ती कशी आहे, इट इज इन ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. बॉडी 3 ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये आहे. बॉडी 4 ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये आहे का बघा, फोर्सेस टुवर्ड्स राईट आहे 2F आणि फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट आहे F and F म्हणजे 2F's आहे, 2Fच येते. अपवर्ड फोर्सेस नाहीये तर डाऊनवर्ड फोर्सेस नाहीये. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, बॉडी 4 जी आहे ना ती पण काय आहे, ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, लक्षात येते ना. बॉडी 1 and 2 are not in
ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. परंतु बॉडी 3 and 4 मात्र काय आहेत? आर इन ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. ओके, आता रोटेशनल इक्विलिब्रियम बघूया. काय करूया आपण? प्रत्येक डायग्राम मधला काय करूया? प्रत्येक डायग्राम मधला सेंटर पॉइंट घेऊया आणि सेंटर पॉइंट भोवती टॉर्क काढूया. सेंटर पॉइंट भोवती कुठलाही पॉइंट घेतला तरी चालेल, सेंटर पॉइंट घ्यायलाच पाहिजे असं काही नाही की, पण मी घेतोय सेंटर पॉइंट. आता फर्स्ट डायग्राम मध्ये सेंटर पॉइंट घेतला तर बघा प्रत्येक फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क काय असणार आहे. आता प्रत्येक फोर्सचं सेंटर पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स सपोज किती आहे? सेंटर पासूनचं प्रत्येक फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स तेवढंच येणार ना, बरोबर आहे ना? तेवढंच डिस्टन्स, कारण तीनही फोर्सेस काय आहेत? तेवढ्याच डिस्टन्सला आहेत सेंटर पासून, सेंटर ऑफ द ट्रायंगल पासून. तीनही फोर्सेस तेवढ्याच डिस्टन्सला आहेत. त्यामुळे परपेंडिक्युलर डिस्टन्स काय येणार आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते सेम, डिस्टन्स सेम येणार, परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम येणार नाही. लक्षात घ्या, डिस्टन्स तिन्ही फोर्सेसचं काय येणार आहे? सेम येणार आहे. मग आता इथं कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा. फर्स्ट डायग्राम, सेकंड डायग्राम, थर्ड डायग्राम आणि फोर्थ डायग्राम. ओके, किंवा कुठला तरी एक कॉर्नर घेतला तरी चालेल. एका कॉर्नर भोवती देखील काय करू शकतो आपण? वेक्टर सम ऑफ ऑल द टॉर्क शुड बी इक्वल टू 0 येते का नाही ते आपल्याला आयडेंटिफाय करायला. एक सेंटर तरी घ्या किंवा कॉर्नर तरी घ्या. ओके, बघा आता प्रत्येक डायग्राम मध्ये सेंटर पॉइंट भोवती टॉर्क काढूया आपण. बघा इथं हा जो एफ फोर्स आहे, वरचा फोर्स, यानं प्रोड्यूस केलेला टॉर्क किती असणार आहे? एफ इंटू हे परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स येणार आहे. 2F न आता एफ हा फोर्स कसा प्रोड्यूस करणार आहे? टॉर्क क्लॉकवाईज. हा 2F हा फोर्स काय करणार आहे? अँटी क्लॉकवाईज. आणि हा एफ हा फोर्स काय करणार आहे? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे दोन अँटी क्लॉकवाईज आहेत आणि एक क्लॉकवाईज आहे. ओके, आता या तिघांची वेक्टर सम 0 येते का ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागणार आहे फर्स्ट डायग्राम मध्ये. आता सगळ्यांचे डिस्टन्सेस, फोर्सेसचे डिस्टन्सेस तर तेवढेच येणार आहेत, एक्स, एक्स आणि एक्स. ओके, तर सपोज हा फोर्स 1 आहे, हा फोर्स सेकंड आहे आणि हा फोर्स थर्ड आहे. तर फर्स्ट डायग्राम मध्ये काय होणार बघा? फर्स्ट डायग्राम मध्ये एफ इंटू एक्स यानं प्रोड्यूस केलेला टॉर्क कसा आहे? क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईजला मायनस घेतोय आपण, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फोर्स 2F, त्यानं प्रोड्यूस केलेला टॉर्क अँटी क्लॉकवाईज आहे ना. 2F काय करणार? अँटी क्लॉकवाईज बॉडीला फिरवायचा प्रयत्न करणार, त्याच्यामुळे तो प्लस घ्यावा लागेल. इंटू डिस्टन्स एक्स इंटू अँगल थीटा किती येणार आहे? अँगल थीटा, हा अँगल थीटा येणार आहे. आता अँगल थीटा काढावा लागेल, म्हणजे पोझिशन वेक्टर आणि फोर्स यांच्यामधला अँगल. ओके, तर हा अँगल कसा काढता येईल बघा? हा अँगल इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे हा अँगल काय येणार आहे? एका कॉर्नरचा अँगल 60, त्याचा हाफ म्हणजे 30. ओके, बरोबर आहे ना? किंवा इथला टोटल अँगल किती येणार आहे? हा 60 येणार आहे टोटल, वरचा अँगल 30च्या वरचा, 30 प्लस म्हणजे हा 90 डिग्री आहे ना टोटल, त्याच्यामुळे इथे येणार आहे 60 डिग्री. आणि इथं 60 आला तर पलीकडच्या साईडचा अँगल किती येणार आहे? तो 120 डिग्री. 2F इंटू एक्स इंटू साइन 120 प्लस, आता हा एफ देखील काय करतोय? अँटी क्लॉकवाईज टॉर्क प्रोड्यूस करतोय सेंटर पॉइंट भोवती, आणि त्याच्यामुळे काय करणार आहे? तो पण पॉझिटिव्ह घेणार. एफ इंटू, ओके, अँगल कुठला घ्यायचा असतो माहिती आहे ना? पॉइंट पासून दूर जाणारा पोझिशन वेक्टर आर बार आणि फोर्स यांच्यामधला अँगल. आता हा अँगल जर बघितला तर हा अँगल किती येणार आहे? 60 डिग्री येईल. अँगल 60 डिग्री, साइन 60. या सगळ्यांची सम किती येते बघा? मायनस एफ इंटू एक्स, साइन 120 म्हणजे साइन 60, साइन 60 म्हणजे किती असतं? √3/2, म्हणजे प्लस 2F इंटू एक्स इंटू √3/2 प्लस एफ इंटू √3/2. मग हे सगळे एकमेकाला कॅन्सल करू शकत नाहीत.
ओके, सो दिस इज नॉट इक्वल टू 0. सो बॉडी 1 जी आहे ती रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये नाहीये. ओके, बॉडी 1 जी आहे ती रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये नाहीये. बॉडी 2 चाच विचार थोडासा करूया आपण. आता 2 मध्ये देखील काय येणार बघा, सेंटर पॉइंट भोवती सगळ्या फोर्सेसनं प्रोड्यूस केलेला टॉर्क बघूया. अबाउट सेंटर पॉइंट. ओके, सगळ्या फोर्सेसचं डिस्टन्स सेंटर पॉइंट पासून एक्स एक्स एक्सच असणार आहे. अँगल फक्त तुम्हाला व्यवस्थित काढावा लागणार आहे. ओके, सेकंड डायग्राम मध्ये पहिला फोर्स 2F जो बॉडीला क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करणार, त्याच्यामुळे इथं मायनस साइन घेणार आहे, कारण क्लॉकवाईज टॉर्क आपण मायनस घेतो. 2F इंटू डिस्टन्स किती x इंटू साइन ऑफ अँगल किती, अँगल 90 डिग्रीज येतोय, साइन 90. ओके, साइन 90 म्हणजे 1, ते काय लिहायची गरज नाही, मी लिहित नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज F न प्रोड्यूस केलेला टॉर्क. F जो आहे ना, तो काय करणार, या बॉडीला अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करणार आहे. सो प्लस F इंटू डिस्टन्स x. ओके, आणि अँगल म्हणजे काय येणार आहे, त्या पॉइंट पासून दूर काढलेला हा पोझिशन वेक्टर आणि फोर्स यांच्यामधला अँगल. हा अँगल किती येतोय, हा अँगल 60 डिग्री येईल. ओके, 60 डिग्री अँगल येईल ना हा, बघा. कारण हे असं काढलं तर काय येणार आहे, इथं टोटल 60 आहे, इथं टोटल 60 येणार. ही मधली लाईन जर काढली अशी मधली लाईन, तर हा अँगल 30 डिग्री येणार. सॉरी, 30 डिग्री. ओके, 30 डिग्री येतो, साइन 30. ओके, त्याच्यानंतर हा तिसरा F फोर्स, तिसरा F त्यानं प्रोड्यूस केलेला टॉर्क अँटी क्लॉकवाईज आहे, त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह येणार. F इंटू डिस्टन्स येणार आहे x इंटू साइन ऑफ किती येणार आहे, साइन ऑफ बघा हा अँगल, हा अँगल किती येतोय, 60 डिग्री येतोय. दिस अँगल इज गोइंग टू बी 60, साइन 60 इज इक्वल टू 0. आता हे येणार -2fx प्लस fx बाय 2. ओके, प्लस fx इंटू √3/2. हे इक्वल टू 0 येते का? दिस इज ऑल्सो नॉट गोइंग टू बी 0. ओके, त्याच्यामुळे इथं देखील रोटेशनल इक्विलिब्रियम अजिबात नाहीये. ओके, इथं देखील रोटेशनल इक्विलिब्रियम नाहीये. थर्ड डायग्राम मध्ये बघूया आता. थर्ड डायग्राम, सेंटर पॉइंट भोवती आता 2F न प्रोड्यूस केलेला टॉर्क, म्हणजे हा पहिला फोर्स आपण घेतला. 2F न प्रोड्यूस केलेला टॉर्क किती असणार आहे, दॅट इज 2F. तो अँटी क्लॉकवाईज फिरवणार म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे. 2F इंटू डिस्टन्स फ्रॉम द सेंटर किती येणार आहे, x येणार आहे. x इज द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर इंटू साइन ऑफ. आता ऍक्च्युली बघा, इथं कॅल्क्युलेशन करायची गरजच नाहीये. कॅल्क्युलेशन करायची गरज का नाही, कारण सेंटर पॉइंट भोवती लक्षात घ्या 2F एक टॉर्क प्रोड्यूस करणार आणि F एक टॉर्क प्रोड्यूस करणार आहे. 2F टॉर्क प्रोड्यूस करणार आणि हा लेफ्ट हँड साइडचा जो F आहे ना, कॉर्नरचा F, तो तेवढा टॉर्क प्रोड्यूस करणार. हा मिडल जो F फोर्स आहे ना, तो टॉर्क प्रोड्यूस करू शकणार नाही, कारण तो काय होतोय, त्या सेंटर पॉइंट मधूनच पास होतोय. ओके, म्हणजे या मधल्या Fचं परपेंडिक्युलर डिस्टन्स अजिबात येत नाही, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, हा टॉर्क प्रोड्यूसच करणार नाही. यानं प्रोड्यूस केलेला टॉर्क अँटी क्लॉकवाईज आहे, यानं पण प्रोड्यूस केलेला टॉर्क अँटी क्लॉकवाईज आहे, आणि दोन्ही अँटी क्लॉकवाईज टॉर्क ऍडच होतात, सबट्रॅक्ट होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे थर्ड डायग्राम मध्ये टॉर्क इज नॉट इक्वल टू, किंवा वेक्टर सम ऑफ टॉर्क इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे हे पण रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये नाहीये. आणि फोर्थ डायग्राम मध्ये अबाउट, ओके, सेंटर पॉइंट आपण जर बघितलं तर इथं देखील रोटेशनल इक्विलिब्रियम बहुतेक येत नाहीये. कारण लक्षात घ्या, वरच्या फोर्सनं 2F न प्रोड्यूस केलेला टॉर्क अबाउट सेंटर पॉइंट तर 0च येणार आहे. फोर्थ डायग्राम मध्ये F न प्रोड्यूस केलेला टॉर्क किती असणार आहे, F इंटू x इंटू काय येणार आहे, साइन थिटा येणार आहे. आणि हा खालचा जो F फोर्स आहे त्यानं प्रोड्यूस केलेला टॉर्क किती असणार आहे, तो मायनस येणार आहे. मायनस ऑफ F इंटू x इंटू काय येणार आहे, साइन ऑफ अँगल, हा अँगल, हा अँगल. ओके, हा अँगल किती येणार आहे, 30 डिग्री येतोय, साइन 30.
that is always not equal to 0. ओके, इथं साइन 90 येते. वरच्या फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क F इंटू एक्स इंटू साइन 90 येणार आहे. ओके, सो देअरफॉर इथं देखील टॉर्क 0 येत नाही, म्हणजे कुठल्याही केसमध्ये बॉडी रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये नाहीये. ओके, इन नो केस बॉडी इज इन रोटेशनल इक्विलिब्रियम. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला, टॉर्क काढून बघावं लागेल. कुठलाही एक पॉइंट घ्या, सेंटर पॉइंट घ्या किंवा कुठलाही एका कॉर्नर भोवती तुम्ही जर टॉर्क काढून बघितलं तर ते टॉर्कची वेक्टर सम जी आहे ते 0 आली तर काय म्हणणार आपण त्याला, म्हणजे क्लॉकवाईज टॉर्क आणि अँटी क्लॉकवाईज टॉर्क यांची जर सम काय झाली 0 आली तर आपण त्याला रोटेशनल इक्विलिब्रियम आहे असं म्हणणार. कुठल्याही डायग्राम मध्ये ही वेक्टर सम 0 येत नाही. ओके, टॉर्कची वेक्टर सम, अँड देअरफॉर नो बॉडी इज इन रोटेशनल इक्विलिब्रियम. म्हणजे प्रत्येक बॉडी काय होणार आहे, कुठल्या तरी पर्टिक्युलर डायरेक्शन फिरणारच आहे. ओके, तर या पद्धतीने ही ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल इक्विलिब्रियमची कन्सेप्ट आहे. ओके, लक्षात आलं का बघा. ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम म्हणजे काय, रिझल्टंट फोर्स 0 यायला पाहिजे. ओके, म्हणजे अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस अँड फोर्सेस टुवर्ड्स राईट इज इक्वल टू फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट यायला पाहिजे. त्याला म्हणायचं ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. आणि रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये अँटी क्लॉकवाईज टॉर्क पॉझिटिव्ह घ्यायची, क्लॉकवाईज टॉर्क निगेटिव्ह घ्यायची आणि त्यांची सम करून बघायचं. ती सम जर 0 येत असेल तर बॉडी काय असणार आहे, रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये येणार आहे. आणि ती सम 0 येत नसेल तर बॉडी रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये नसणार. 0 येत नसेल तर रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये नसणार आहे. ओके, तर या पद्धतीनं टोटल इक्विलिब्रियम किंवा मेकॅनिकल इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी असतं. ओके,